आज भल्या सकाळी शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेविका आणि नगरसेवकांनी आंबेडकर नगर प्रस्तावित थीम पार्क तसेच वृंदावन बंधारासह विविध विकास कामांची संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी करत आढावा घेतला। आंबेडकर नगर येथील राधाकृष्ण नगर ते महाराष्ट्रातील आदर्श पॅटर्न म्हणून ओळखला जाणारा प्रकल्प पूर्णतः तयार झाला असून अतिक्रमित नागरिकांना पुनर्वसन म्हणून देण्यात येणारी स्वतःच्या हक्काची जागा सोबतच ड्रेनेज लाईन, वीज अंतर्गत प्रशस्त रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे, मुलांना खेळण्यासाठी राधाकृष्ण पार्क यासोबतच अंगणवाडी अशा सर्व सुविधांनी युक्त राधाकृष्ण नगरीची पाहणी यावेळी सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी करत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व अतिशय सुंदर असा हा प्रकल्प तयार झाला असून राज्यभर याचा लौकिक जाईल असा विश्वास या निमित्तानं नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके व भाजप शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर यांनी व्यक्त केला आहे। यावेळी बांधकाम सभापती अरविंद अप्पा कोते, आरोग्य सभापती दीपक गोंदकर, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सौ सुनीताताई गोंदकर, पाणीपुरवठा सभापती सौ कोमलताई बोरहाडे यांसह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या। आज पाणी दरम्यान आमचे उपाध्यक्ष अभय भैया शेळके, आमचे सर्व नगरसेवक आणि सभापती आम्ही सगळ्यांनी ठरवलं की का आज सगळे जिथं कामं चालू आहे तिथं बघण्यासाठी, त्यांना भेटी द्यायचे, कामं कसे चालले ते बघण्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सुजयदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे कामकाज बघत आहोत। आणि कामकाज बघत असताना आम्हाला त्यांनी सूचना सांगितली, तुम्ही कामाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करा आणि जिथे जिथे कामं चालू आहे तिथे जाऊन बघा, काही त्रुटी आहे का, कोणाची समस्या आहे का। तर दादांनी एवढं सुंदर काम करून ठेवलंय की त्यांना त्यांचे 50 वर्ष जाईल असे कामं करून ठेवले, पण इतकं सुंदर केले। पण मग जनतेला मी एक आवाहन करेन का ज्यांना इथे जागा दिली त्यांनी पण आहे ना एकदम सुंदर अशी घरं बांधून आणि सुशोभित करून त्या एरियाची शोभा वाढवावी, मी अशी सगळ्यांना विनंती करणार आहे। आणि एवढे सुंदर कामं करत असताना एवढं सुंदर गार्डन तिथं थीम पार्क होणार आहे, त्या थीम पार्क जगातून बाहेरचे लोक येणार आहे, त्यासाठी सर्व ज्यांना घरं भेटले त्यांनी ना तिथं डेव्हलप करताना इतकं सुंदर एरिया किती सुंदर दिसन, त्या शिर्डीचं लोकेशन हे खूप मोठं आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की त्यांनी सर्व घरं व्यवस्थित बांधून आणि चांगली जागेची शोभा वाढवावी ही सर्वांना विनंती। आणि आज आमचे सगळे नगरसेवक सकाळी उठून 8 वाजताच आलेले आहे, तर मग त्यांचे पण खूप मनापासून आभार। आता गेले 3 महिने झाले सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष सर्वांचेच कार्यकाळामध्ये इकडे येत आहे। सर्वांच्याच या कार्यकाळामध्ये ज्या कामांना मंजुरी देण्यात आली होती किंवा ह्या कार्यकाळामध्ये ज्या ठिकाणी बांधकाम विभाग असेल किंवा सीसीटीव्ही असेल, कुठे इन्स्टॉल केलेले सीसीटीव्ही आणि कुठले कामं चालू आहेत याची पाहणी दौरा आज नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी करत आहोत। मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे जे नेते आहे, राज्याचे नेते, आणि सुजयदादा यांच्या परवानगीनं हा दौरा आयोजित केलेला आहे। आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना विकास कामाचं जे पाहणी आहे, जसे अधिकारी म्हणून शिवसाहेब किंवा इतर आमचे इंजिनियर करत असतात त्या अनुषंगाने नगरसेवकांची पण जबाबदारी असते। म्हणून कुठल्याही प्रभागात काम असू द्या, पण एक सगळे एकत्र मिळून आम्ही ते पाहणी दौरा आता येत्या 5 वर्षात सातत्याने आम्ही चालू ठेवणार आहोत। आता एक सकाळी हा पाणी दौरा झालेला आहे, आमचे 2 टाइम आम्ही निश्चित केलेला आहे। एक तर सकाळी 8 वाजता निघायचं, एक 9-10 वाजेपर्यंत पाणी दौरे संपवायचे, नाही तर संध्याकाळी 5 ला निघायचं, 7 वाजेपर्यंत पाणी दौरे संपवायचे, असं साधारण आमचं नियोजन या ठिकाणी असणार आहे। नाही काही नाही, एकदम सुंदर काम चालू आहे। चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमलेले असल्यामुळं कुठेही कामात कचुराई करताना दिसून आली नाही। कामाची क्वालिटी पण चांगली आहे आणि कामाचा स्पीड पण चांगला आहे। ते प्लॉट आता टप्प्याटप्प्याने आम्ही देतो, जे आज पण परत एक 40-50 लोकांचा लकी ड्रॉ आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमतः ही गोष्ट घडते आहे की ज्यांचं अतिक्रमण काढलं गेलं अशा कुटुंबियांना अर्धा गुंठा जागा आणि घरकुलाची रक्कम देण्यात आली। हे तर राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक परिश्रमातून हे शक्य झालं।
नाही तर महाराष्ट्रभर असं कुठेही नाही होत का मोफत घरकुलासाठी जागा दिली गेली नगरपालिकेच्या माध्यमातून. जवळपास 6 एकर जागा ह्या गोरगरीब कुटुंबियांच्या लोकांना देण्यात आली. ही महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं ऐतिहासिक गोष्ट आहे. जसं नागरिकांनी निवडून देताना भारतीय जनता पक्षाला भरभरीत असं यश या निमित्तानं दिलं, ती नैतिकता जबाबदारी म्हणून भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे 6 एप्रिल. 46 वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. ती औचित्य साधत शिर्डी गावाचा विकास सर्वांगीण होतो का नाही होतो हे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापती नामदार साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने जे ठेकेदार दिलेले आहेत ते काम व्यवस्थित करतायत का नाही, ते लोकभिमुख आहेत का नाही याची शहानिशा करण्यासाठी हा दौरा होता. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरांवर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.